नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. नवी दिल्ली इथं आजपासून दुसऱ्या आंतरराष्ट्रीय रायसिना संवाद संमेलनाची सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाला संबोधित करणार आहेत. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यानं परराष्ट्र मंत्रालयानं या संमेलनाचं आयोजन केलं आहे. नवी आव्हानं आणि सायबर सुरक्षा या विषयांसह विविध धोरणात्मक मुद्द्यांवर या संमेलनात विचारमंथन होणार आहे. सामायिकतेसह बहुराष्ट्रीयवाद एक नवा दृष्टिकोन हा यंदाच्या संमेलनाचा विषय आहे. सुमारे 65 देशांमधले 250हून अधिक परदेशी प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत. अतिशय कमी काळात या वार्षिक संमेलनानं जागतिक पातळीवर एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय संमेलन म्हणून ओळख निर्माण केली आहे. विविध देशांचे माजी प्रमुख, परराष्ट्र मंत्री आणि इतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी, आघाडीचे संरक्षण तज्ज्ञ आणि प्रमुख परराष्ट्र धोरणकर्ते या संमेलनात उपस्थित असतील. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेला आज प्रारंभ झाला. निवडणूक आयोगानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. येत्या 11 फेब्रुवारीला राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 73 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. आजपासून उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ झाला असून 24 जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज भरू शकतील. अर्ज मागे घेण्याची मुदत 27 जानेवारी आहे. राज्यात 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात झालेल्या बंडानंतर पक्षाचं सायकल हे अधिकृत चिन्ह मुख्यमंत्री अखिलेश यादव गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला. वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये असलेले मतभेद दूर न झाल्यानं या कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. आता हा कायदा 1 एप्रिल 2017 ऐवजी 1 जुलैपासून लागू होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. कर नियंत्रण विषयक मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी जीएसटी समितीची 9वी बैठक काल झाली. 1.5 कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांविषयी कालच्या बैठकीत तोडगा निघाला. यानुसार अशा करदात्यांच्या नियंत्रणाचे समसमान अधिकार राज्य आणि केंद्र सरकारांना असतील. मात्र प्रत्येक करदात्याच्या संपत्तीचं एकाच अधिकार क्षेत्रात मूल्यांकन होईल. 1.5 कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांच्या नियंत्रणाबाबत झालेल्या निर्णयानुसार राज्य सरकारांना 90% करदात्यांवर नियंत्रण ठेवता येईल, तर उर्वरित 10%वर केंद्र सरकारचं नियंत्रण असेल, अशी माहिती जेटली यांनी दिली. देशातल्या जमिनी आणि भूसंपादनाच्या सर्व नोंदींचं डिजिटायझेशन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण, शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथे कार्यशाळेत केलं. स्थावर मालमत्ता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात एका संयुक्त कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. नवीन स्थावर मालमत्ता नियामक आणि विकास कायद्यात प्रकल्पाच्या कार्यकाळाला प्राधान्य देण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेवर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आजही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या 3 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. आज दुपारपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी 9 जणांनी अर्ज दाखल केले असून अमरावती मतदारसंघात एकूण 12 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात कालपर्यंत 12 जणांनी, औरंगाबादसाठी 13 जणांनी तर कोकण मतदारसंघात आज दुपारपर्यंत 9 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांना येत्या 20 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. येत्या 6 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी पक्षनेत्यांचा कल युती करण्याकडे आहे, अशी माहिती वित्तमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चेची दुसरी फेरी आज सुरू झाली. भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये काल मुंबईत या संदर्भात बैठक झाली. बैठकीत प्राथमिक फेरीची चर्चा झाली असून आज दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.